तर मंडळी, आज मी नारळाची कापं बनवते. तर त्याच्यासाठी ना मी हा खोवलेला नारळ म्हणजे 2 नारळ घेतलेले, ज्याच्यामध्ये पाणी असतं ते नारळ घ्यायचे. आणि त्या 2 नारळाचं हे बघा, ते मी विळीवर खोवून घेतलं. आणि त्या 2 नारळाचं हे 3 वाटी, ह्या वाटीने 3 वाटी ओलं खोबरं झालेलं आहे. हे बघा. तर मी ह्या 3 वाटी ओल्या खोबऱ्यासाठी ह्या 2 वाट्या भरून मी साखर घेतली आहे, वेलची पूड घेतली आहे, तूप घेतलं आहे आणि एकदम चिमूटभर मीठ घेतलं आहे. ह्याला काही फारसं साहित्य लागत नाही. तर मी काय करते, ही कापं जी आहेत ती मी ह्या पाटावर करणार आहे. तुम्ही ताटामध्ये करू शकता किंवा तुमच्याकडे लाकडाचा कटिंग बोर्ड असेल तर त्यालासुद्धा तूप लावून तुम्ही करू शकता. तर मी आता काय करते, इथे ही कढई ठेवली आहे. तर कढईमध्ये मी हे तूप घालते. तर मी काय केलं, कढईमध्ये हे तूप घातलं. आता काय करायचं, ही साखर घालायची. ही जी 2 वाट्या मी साखर घेतली आहे ती साखर घालायची आणि ताबडतोबच ओलं खोबरं घालायचं. काय म्हणजे कसं करतात की हे ओलं खोबरं आणि साखर एकत्र मिक्स करून गॅसवर ठेवतात. तसंही केलं तरी चालतं. तर हे बघा. तर आता मी काय करते, हे जे खोबरं आणि ही साखर आहे ती व्यवस्थित मी मिक्स करून घेते. तर आता मी ना हे साखर आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर ते व्यवस्थित सतत ढवळत राहायचं. त्याच्यात हे चिमूटभर मी मीठ घालते आणि ढवळत राहते. तर हे बघा, माझ्या मिश्रणाला 5 मिनिटं झालेली आहेत. तर सतत याला ढवळत राहायचं, नाहीतर काय होतं ते खालती लागतं. कारण ह्याच्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. ती साखर जी असते त्या साखरेतच ते खोबरं असतं ते एकजीव होऊन जातं आणि ते शिजतं. पाक वगैरे काही करायचा नसतो. म्हणजे साखरेला जे पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच ते शिजलं जातं. तर अजून एक 2-3 मिनटात आपलं हे मिश्रण तयार होईल. तर त्याच्यामध्ये मी आता ही वेलची पूड घालून घेते आणि मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खालती हे अजिबात चिकटायला द्यायचं नाही. आणि तुम्हाला जर ह्याचा कलर व्हाईटच राहायला पाहिजे तर तुम्ही दूधसुद्धा घालू शकता. पण दूध घातल्यामुळे काय होतं, वडी आपली जास्त दिवस टिकत नाही. तिला एक खवट वास येतो. एक 4-5 दिवस झाले की तिला खवट वास येतो. आणि ही वडी आपली महिनाभरसुद्धा चांगली राहते. तर मी आता काय करते, हा पाटावर बनवणार आहे. तुम्ही ताटामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा एखाद्या लाकडाच्या आपण जे भाज्या वगैरे कटिंग करतो त्या कटिंग बोर्डवर सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा केळीच्या पानावर सुद्धा बनवू शकता. तर मी याला काय करते, या पाटाला तुपाचा हात लावून घेते. म्हणजे काय होणार, आपली जी वडी आहे ती पटकन सुटणार. तर हे अजून 1-2 मिनटं मी व्यवस्थित परतून घेते. तर आता काय केलं मी, ते जे मिश्रण होतं ना ते मी ह्या पाटावर, तूप लावलेल्या पाटावर ओतून घेतलं आणि हे एका वाटीच्या साहाय्याने असं व्यवस्थित असं पसरवून घेतलं. हे बघा. तर आता काय करायचं, हे थोडं गरम असतानाच त्याच्या वड्या पाडायच्या, नाहीतर त्या वड्या पाडल्या जात नाहीत. अरे बघा, हे गरम असतानाच जर आपण वड्या पाडायला गेलो ना तर त्या व्यवस्थित पडतात. तर मी काय करते, आता ह्याच्या वड्या पाडून घेते. तर हे बघा, मी ह्या ना अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तर हे बघा, ह्या वड्या पाडतानाच बघा त्या कशा एकदम म्हणजे सुक्या झालेल्या आहेत. हे बघा, प्रत्येक वडी कशी सेपरेट होते. हे बघा. तर अशा ह्या अजून एक अर्धा तास सुकायला पाहिजेत. अशाच यानं बाहेर फॅन खाली ठेवलं किंवा असं ठेवलं तरी त्या अर्धा तास सुकल्या की व्यवस्थित छान 1 महिना तरी व्यवस्थित राहतात. ह्यांना काही होत नाही. तर अशा ह्या वड्या तुम्हीसुद्धा नक्कीच बनवा. तर अशा या छान खुसखुशीत अशा आपल्या नारळाच्या वड्या हे किती छान झाल्या आहेत बघा. हे बघा, म्हणजे ते मला मोडायला सुद्धा
जीवावर येतं. एवढ्या छान ह्या वड्या झालेल्या आहेत. तर तुम्ही ह्या वड्या पॅक करून विकू सुद्धा शकता. हे बघा. तर अशा या वड्या तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा. तर तुम्ही अशा प्रकारे ह्या वड्या बनवून अशा बॉक्समधून तुम्ही विकू पण शकता. हे बघा. आणि अशा तुम्ही एक एक पीससुद्धा असं बनवून ठेवू शकता. म्हणजे आपल्याला ज्यावेळी त्यावेळी खायचं असतं त्यावेळी हे रॅप केलेलं एक वडी आपण खाऊ शकतो.